उन्हाळा चालू झाल्यावर सगळ्यांनाच थंडगार काही खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होते. तर अशा वेळी हे असं थंडगार आणि पौष्टिक कलिंगडाचं सरबत अगदीच कमी वेळेत बनवता येतं. हे सरबत पिता पिता खाऊसुद्धा शकता. नमस्कार, व्हेज नॉनव्हेज तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार आणि पौष्टिक असं कलिंगडाचं सरबत बनवतोय. रेसिपी सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. यामुळे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि येणारे सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीलाच 1 चमचाभर सब्जा आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. तर सब्जा आपल्या शरीरासाठी खूप थंडावा देणारा आहे, त्यामुळे हा सब्जा आपल्याला सरबतामध्ये घालायचा आहे. यामध्ये आता अर्धा ग्लास पाणी घालूया आणि 10 ते 15 मिनटं सब्जा भिजत ठेवूया. भिजल्यानंतर सब्जा फुलून दुप्पट होतो. इकडे गॅसवरती पॅनमध्ये अर्धा लिटर दूध गरम करत ठेवलं आहे. दूध गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही वापरू शकता. आता हे दूध आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मोठी ठेवल्यामुळे अगदी 2च मिनिटात दुधाला छान अशी उकळी आलेली आहे. तर पळीच्या मदतीने आता हे दूध छान असं हलवून घेऊया. तर जास्त वेळसुद्धा आपल्याला हे दूध गरम करत ठेवायचं नाही. हे दूध आता आपल्याला गोड बनवायचे, त्याकरता आपण खडीसाखर घेतलेली आहे. तर बघा, या पद्धतीची ही खडीसाखर आहे. जास्त करून ही प्रसादामध्ये वापरली जाते. अर्धा लिटर दूधसाठी साधारण अर्धा कप खडीसाखर या दुधामध्ये मी घातलेली आहे. तर छान असं दूध आता हलवून घेऊयात आणि साखर यामध्ये मिक्स करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खडीसाखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता. 3 ते 4 मिनिटांनी यामधील खडीसाखर पूर्णतः विरघळलेली आहे. आता हे दूध आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. दूध थंड होतंय तोपर्यंत आपण कलिंगड कापून घेऊयात. एका कलिंगडमधला अर्धा भाग घेतलाय, तर यामधील सुद्धा अर्धा भाग घ्यायचा आहे. म्हणजे एका कलिंगडमधला पाव हिस्सा आपल्याला सरबताकरता वापरायचा आहे. यामध्ये साधारण 3 ग्लास एवढं सरबत बनवता येतं. तर इथे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने कलिंगड कापून घ्यायचं. सुरुवातीला कलिंगड उभ्या लाईनमध्ये जवळजवळ कट करून घ्यायचं. त्यानंतर कलिंगड आडवळ करायचं आणि या पद्धतीने असं कट करून घ्यायचं. यामुळे कलिंगड अगदी बारीक बारीक असं काटलं जातं. एकदम बारीक कलिंगड कापल्यामुळे यातील बियासुद्धा अगदी पटकन काढता येतात. हे कापून कलिंगड आता एका प्लेटमध्ये काढूयात. कलिंगडाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तर बघा, कापलेले कलिंगड प्लेटमध्ये काढून घेतले. आता यामधील या बिया काढून टाकायच्या. ज्या जाडवाल्या काळ्या पाटीच्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या आणि ज्या सफेद आहेत, एकदम कोवळ्या आहेत, त्या नाही काढल्या तरी देखील चालेल. इकडे आपले दूध पूर्णतः थंड झालं आहे. तर आपण थंडगार सरबत बनवतोय, त्याकरता हे दूध थंडच करून घ्यायचं. हे सर्व दूध आता एका काचेच्या मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊयात. प्लेटमध्ये कापून ठेवलेलं कलिंगड या दुधामध्ये घालून घ्यायचं. याच पद्धतीने तुम्ही खरबुजाचं सुद्धा सरबत बनवू शकता. आता सुरुवातीला आपण जो सब्जा पाण्यामध्ये भिजत ठेवला होता, तर तो छान असा फुलून आलाय. हा सब्जा आता यामध्ये घालून घ्यायचा. सब्जा आपल्या शरीराला खूप थंडावा देणारा आहे, त्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये सब्जा घालायचा. तर साधारण 3 चमचे यामध्ये भिजवला सब्जा वापरलेला आहे. सोबतच आवडीप्रमाणे यामध्ये रोअफजा सिरप घालायचं आहे. यालाच रोज सिरपसुद्धा म्हणतात. हे तुम्हाला कुठंही अगदी इझी मार्केटमध्ये मिळतं. आता हे सरबत छान असं हलवून घेऊया. यातील रोअफजा सिरप वापरल्यामुळे हे सरबताला खूप छान असा फ्लेवर येतो आणि रंग देखील सरबताचा तुम्ही पाहू शकता, काय मस्त आलाय. आता सरबत म्हटलं तर ते थंडगारच छान लागतं. यामध्ये अजून आपण बर्फ वापरलेला नाही. तर यामध्ये 3 क्यूब मी बर्फ घातलेला आहे. किंवा मग बर्फ नसेल वापरायचा तर अगदीच अर्धा ते पाऊण तास हे सरबत तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून मग प्यायला घेऊ शकता. या उन्हाळ्यामध्ये हे असं थंडगार कलिंगडाचं सरबत तुम्ही नक्कीच बनवून पहा. करायलाही सोपं आहे. असं गारेगार
थंडगार कलिंगडाचं सरबत जेवढं दिसायला छान आहे तेवढं चवीला सुद्धा छान लागतं। अशा उन्हाळा स्पेशल काही रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आवडीप्रमाणे वरून कलिंगडाचे कापलेले काप घालायचे। एकदम नवीन आणि युनिक रेसिपी आहे, असं सरबत तुम्ही कुठेही पाहिलं नसेल। त्यामुळे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।